नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, उबाटा यांची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि समाजवादी विचारांची बैठक आज मुंबईत पार पडली. आता या बैठकीत समाजवादी विचारांच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना समाजवाद शिकवला की उद्धव ठाकरे यांनी समाजवादी नेत्यांना त्यांचा हिंदुत्ववाद शिकवला हे काही कळलं नाही. पण ही बैठक म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातली एक ऐतिहासिक घटना आहे आणि या घटनेची नोंद घेणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आतापर्यंत युती आघाडी ही राजकीय पक्षांची व्हायची. आता समाजवादी विचारांची आघाडी उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेली आहे, त्यांच्या शिवसेनेसोबत झालेली आहे. आणि म्हणूनच मी याला महाराष्ट्रातल्या इतिहासातली सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट म्हणतो. समाजवादी आणि शिवसेना यांचं कधीच पटलेलं नाही. दोघांनीही एकमेकांवर एच्छेत्त टीका केलेली आहे. अगदी काल परवापर्यंत, म्हणजे जोपर्यंत शिवसेना भाजप सोबत होती तोपर्यंत शिवसेनेला प्रांतवादी, जातीयवादी, भाषावादी म्हणून हेटाळणी करण्यात आली. आणि त्यात तुम्ही बघाल तर समाजवादी पक्षाचे किंवा समाजवादी विचारसरणीचे नेते तुम्हाला जास्त दिसतील. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे तर या समाजवाद्यांचं नेहमीच टार्गेट होतं. प्रत्येक वेळेस काहीही झालं, कुठल्याही लहानशा कार्यक्रमात बोलायचं झालं तरीही हे समाजवादी विचारसरणीचे नेते कोणताही मुद्दा आणून तो बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोचवायचे. आणि सरते शेवटी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला शिव्याशाप देऊन मग आपल्या भाषणाची सांगता करायची. इतके हे कट्टर वैरी. आज त्यांच्या विचारसरणीची बैठक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत झाली आणि मला आश्चर्य वाटतं. मंडळी, 1968 साली प्रजा समाजवादी पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ समाजवादी मधु दंडवते यांनी पुढाकार घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेशी युती केली होती. आणि त्या युतीनंतर काही समाजवाद्यांनीच त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण केले होते. त्यावेळेस मधु दंडवतेंनी हे स्पष्ट केलं होतं की ही आमची राजकीय युती आहे, ही काय आमची वैचारिक युती नाही, वैचारिक मतभेद हे आमचे कायम राहतील. मंडळी, त्या अगोदर म्हणजे 67 साली दादर येथून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मधु दंडवतेंना शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. या घटना झाल्यात, नाही असं नाही, इतिहासात झाल्यात. पण प्रत्येक वेळेस समाजवादी नेत्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की आमची त्यांच्याशी वैचारिक युती नाही आहे, आमची फक्त राजकीय युती आहे. आणि आज मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि समाजवादी विचारांची बैठक, हा मुद्दा मला कळला त्यावेळेस मला खरंच आश्चर्य वाटलं. आता या याच्याबद्दल म्हणजे या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की पाकिस्तानच्या खेळाडूंवर भाजप फुलांचा वर्षाव करत असेल तर मग मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? बोला ना. म्हणजे तुम्ही कोणाशी बोलावं आणि कोणाशी बोलू नये हा तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. आणि त्यात चुकीचं असं काहीच नाही, तुम्ही कोणाशीही बोलू शकता. जिथे तुम्ही संभाजी ब्रिगेडशी युती करू शकता तिथे समाजवादी विचारांची युती हे काही मोठं पाप नाहीये. पण त्याच वेळेस स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे भाषणांमध्ये काय सांगायचे, जाहीर सभांमध्ये काय सांगायचंय तेही लक्षात ठेवा. प्रत्येक वेळेस मित्रांनो, बाळासाहेबांनी
प्रजा समाजवादी पक्ष समाजवाद्यांची टिंगलटवाळी केली. प्रजा समाजवादी पक्ष म्हणजे पीएसपी हा तर त्यांचा नेहमीचा टिंगलीचा विषय होता. अनेक भाषणांमधून त्यांनी त्यांच्यावर टीका केली आणि तसंच समाजवाद्यांनी ही बाळासाहेबांवर टीका करायची एकही संधी सोडलेली नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना ही समाजवादी विचारसरणीच्या नेत्यांची नंबर 1 ची शत्रू आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस समाजवादी विचारसरणीचे नेते हे बाळासाहेबांवर टीका करायचे, त्यांना हिटलर म्हणायचे, त्यांना हुकुमशहा संबोधायचे. असं असताना मित्रांनो, आज ते समाजवादी विचारसरणीची लोक चक्क उबाठा यांच्या शिवसेनेची युती करतात. आहे की नाही आश्चर्याची गोष्ट? आणि म्हणून ही घटना महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात नोंदवली जाणार आहे. पुढचा महत्वाचा मुद्दा मित्रांनो असा आहे की आज हे युती करतायत, बरोबर आहे. त्याला कारण काय आहे? आणि त्याचं कारण एकमेव आहे की त्यांना काहीही करून नरेंद्र मोदी यांना हरवायचंय. आणि त्यामुळे मग अगदी उद्धव ठाकरे किंवा आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, ज्यांच्यावर टीका केली, ती शिवसेना ही समाजवाद्यांना आता वर्ज राहिलेली नाहीये. मित्रांनो, मधु दंडवते बोलले होते की येस आम्ही युती करतो, पण विचारांशी युती नाहीये आमची. आमचे विचार हे वेगळे आहेत आणि शिवसेनेचे विचार वेगळे आहेत. तरीही मधु दंडवतेंवर त्यावेळेस शिवसेनेशी युती करतात म्हणून टीका झाली होती. त्या निवडणुकीत म्हणजे 68 सालच्या निवडणुकीत शिवसेनेचे 40 नगरसेवक आले होते, तर पीएसपी म्हणजे प्रजा समाजवादी पक्षाचे 11 नगरसेवक विजयी झाले होते. त्यावेळेसही मित्रांनो काही समाजवाद्यांनी मधु दंडवतेंना देखील लक्ष केलं होतं. काही समाजवादी नेते तर खाजगीत बोलायचे की शिवसेना वाढली महाराष्ट्रात हे आमच्या समाजवाद्यांचंच पाप आहे, असं काही समाजवादी नेते खाजगीत बोलायचे. आणि त्यावेळेस ते मधु दंडवतेंचं उदाहरण द्यायचे की त्यांनी युती केली नसती तर शिवसेनेला मान्यता मिळाली नसती, शिवसेना पुढे गेली नसती. आज त्याच युतीचा हवाला देत मंडळी हे समाजवादी विचारसरणीचे नेते शिवसेनेशी युती करायला निघाले. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती करायला निघाले. केवढा हा दैव दुर्विलास आहे की नाही मित्रांनो? पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, की हे समाजवादी जे आता संख्येनेही कमी राहिलेले आहेत, आज त्यांची ताकद काय आहे? पण ज्या ठिकाणी संभाजी ब्रिगेड ज्यांची ताकद नगण्य आहे ते उद्धव ठाकरे यांना चालतात, तर मग हे समाजवादी का वर्ज्य असतील? त्याची शक्यताच नाही. पण मित्रांनो, मला उद्धव ठाकरेंचं काहीही वैषम्य वाटत नाही. आज त्यांची परिस्थिती, त्यांची राजकीय परिस्थिती अशी आहे की अगदी कोणीही त्यांच्याबरोबर युतीसाठी गेला तरी ते युतीला तयार आहे. पण ज्या विचारसरणीसाठी काही नेत्यांनी आपलं आयुष्य दिलं, आपलं सर्वस्व उधळून लावलं, आज त्याच विचारसरणीची लोक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी युती करायला निघाले. मंडळी, ही विचारांची लढाई आहे आणि त्या लढाईत समाजवादी सपशेल अपयशी ठरले. त्यांचा सपशेल पराभव झालेला आहे आणि हा पराभव जर त्यांना दिसत नसेल तर ते नक्कीच अगतिक आहे. ही अगतिकता समाजवादी विचारसरणीच्या लोकांना कुठपर्यंत घेऊन आली आहे बघा. इथपर्यंत आणलंय आणि त्याचं एकमेव कारण आहे मित्रांनो,
आणि ते कारण आहे मोदी द्वेष. विचारसरणी ही आता आपली राहिली नाही. मोदी द्वेषासाठी त्यालाही तिलांजली द्यायला ही मंडळी आता सज्ज झालेली आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.